नमस्कार मित्रांनो, मागील बऱ्याच काळापासून महाडीबीटी जे पोर्टल आहे हे बंद होतं किंवा त्यावर कुठलाही अर्ज स्वीकारला जात नव्हता आणि आता सदर जे पोर्टल आहे याच्यामध्ये अपडेट करून अगदी व्यवस्थितपणे चालायला लागलेलं आहे आणि या अंतर्गत आता तुम्हाला अगोदर आपण अर्ज लॉग इन करताना आधार कार्ड क्रमांक टाकून आपण लॉग इन करत होतो किंवा युजर आयडी पासवर्ड टाकून आपण त्याच्यात लॉग इन करत होतो। मात्र आता या पोर्टलमध्ये चेंजेस झाला असून यासाठी तुम्हाला फॉर्मर आयडी अनिवार्य आहे। फॉर्मर आयडी टाकल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा अर्ज हा सबमिट करता येणार आहे। तर या योजनेअंतर्गत आता बरेच बदल करण्यात आलेले आहेत आणि कोणकोणत्या योजनेसाठी सदर बदल करण्यात आलेले आहे याविषयी आज आपण सविस्तर माहिती घेऊयात। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर सर्वप्रथम महाडीबीटी अंतर्गत जो महत्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे निवड प्रक्रिया ही बंद करण्यात आलेली आहे। बऱ्याचदा निवड प्रक्रियेत एकच लाभार्थ्यांना 2-3 वेळा लाभ मिळत होता, मात्र बरेच लाभार्थी सदर योजनेपासून वंचित राहत होते आणि सदर हे शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर जो प्रथम अर्ज करेल त्यास प्राधान्य या तत्वावर आता महाडीबीटी अंतर्गत जी लाभाची प्रक्रिया आहे ती यापुढे असणार आहे। तर आता बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडेल की आपला अर्ज केव्हा होता आणि आपला यादीत नाव कधी येईल। तर या अंतर्गत आता जो मागेल त्याला असं आपण समजूयात की मागेल त्याला योजना याच अंतर्गत जो प्रथम अर्जास प्राधान्य या योजनेअंतर्गत तुम्हाला बऱ्याच लाभार्थ्यांना मेसेज देखील आलेले आहेत आणि बऱ्याच लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत डॉक्युमेंट्स देखील अपलोड केलेले आहेत। तर आता यापुढे कशी कार्यवाही असणार आहे की बऱ्याच लाभार्थ्यांनी सदर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पोर्टल सुरळीत चालत नाही, मात्र काही दिवसानंतर सदर जे पोर्टल आहे हे सुरळीत चालेल व या योजनेअंतर्गत आता आपण आपले कागदपत्रे अपलोड करून घ्यावी जेणेकरून तुम्हाला ज्या योजनेसाठी तुमची निवड झालेली आहे त्या योजनेत तुम्हाला लाभ घेता येईल। यात आता आपण असं समजूयात की कांदा चाळ या घटकासाठी देखील लाभात मोठी वाढ करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात शासनाकडून प्रेस नोट देखील काढण्यात आली होती। या अंतर्गत आता पूर्वी 87,500च्या आसपास हे कांदा 40-25 मेट्रिक टन अनुदान मिळत होते, मात्र त्यात आता वाढ करून मॅक्झिमम जे आहे ते 30 लाखापर्यंत जे अनुदान आहे ते देय असणार आहे आणि त्या पुढील जर असत तर आपल्याला बँक कडून कर्ज घ्यावं लागणार आहे। मात्र एक शेतकऱ्यांचं सामान्यतः दर बघायला गेलं तर कमीत कमी 500 मेट्रिक टन पर्यंत कांदा चाळ ही बनवली जात असते। म्हणजे एक धरून चालू की 40 ते 50 ट्रॅक्टर बसतील या प्रमाणात जी कांदा चाळ आहे यास 2 ते 2.5 लाखापर्यंत या अंतर्गत आता सबसिडी मिळणार आहे आणि या योजनेअंतर्गत आता तुम्हाला अर्ज करता येणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही कांदा चाळ या घटकासाठी देखील अर्ज करून घ्यावा आणि तुम्ही ज्या घटकापासून किंवा कृषी अवजार असो किंवा फळपीक असो त्याच्यानंतर खूप या योजनेअंतर्गत जे घटक आहेत यापैकी तुम्हाला आता अर्ज करावायचा असतात, तुम्ही लवकरात लवकर सदर योजनेसाठी अर्ज करून घ्यावा। तर हेच होतं थोडक्यात माहिती। धन्यवाद।